श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. मार्गशीर्षमधला दुसरा गुरुवार. आमच्या इथं गुरुवारी पूजा अशीच करतात. आमच्या इकडं मुखवटा नसतो. आमच्या इकडं घेतात का नाही घेतात म्हणून मी कधी घेतला नाही, त्यामुळं मी अशीच पूजा मांडते. मी पुढच्या वर्षी नक्की घेणार आहे. पूजा कशी बी केली तरी घरात प्रसन्नच वाटतं. आज पूजा करायला इतका उशीर झाला की बस. रुद्राला म्हणते, पुती वाचून घेतो का? रुद्राला अभ्यास असल्यामुळं रुद्र म्हणतो, तूच वाचून घे. चला मग पटकन वाचून घेते. आरती वगैरे झाली, इकडं चहा पण केला. उशीर झाला म्हणून आधी पूजा करून घेतली, मग केला चहा. स्वयंपाकाला बी उशीर होत होता म्हणून पटकन स्वयंपाकाला पण चालू करून घेतलं. आमचा आजचा बेत होता फोडणीचा भात, शिरा, चपात्या, वाटाणा बटाट्याची भाजी. ही करता करता मला 10 वाजले. माझी आज इच्छाच नव्हती व्हिडिओ काढायची. माझा इतका मूड ऑफ होता की बास. रुद्राचे पप्पा गावाला गेले तर पहिल्यांदा मी इतके रडले असेल. पूजा करायच्या म्हणून फळं आणि फुलं आणायला बाहेर जावं म्हणलं. रुद्राला पण म्हणलं, चल तू पण सोबत. रुद्र म्हणला, नको मी बसतो घरीच, तू ये जाऊन. आम्ही कुठं बाहेर चाललो की दरवेळेस तो घरीच बसतो म्हणून मी त्याला घरीच बसून गेले होते. लॉक लावून तो गेला मित्राच्या इथं खेळायला. 10 मिनिटात तर मी जाऊन आले, पण मी आले तर तो घरीच नव्हता. मी आले आधी घाबरले नाही. आधी त्याला हुडकिलं पण ते सापडलाच नाही कुठं. मित्राच्यात पण जाऊन बघितलं पण तो मित्राच्या घरी पण नव्हता. मग रुद्राच्या काकाला पण फोन केला. रुद्राचे पप्पा घरी नव्हते म्हणून तर लयच भीती वाटत होती. मला असं वाटत होतं की मी त्याला घेऊन गेले असते तर बरं झालं असतं. पण ती दरवेळेस घरात बसतो म्हणून मी पण गेले तसंच फुलं आणायला. अर्धा तास गेला त्याला हुडकिता. तो मित्राच्या घरून आला, आई आली असेल म्हणून. मी त्याच्याकडे बघितल्यावर मला इतकं रडू आलं की बस. काय पण मनात येत होतं. मला असं वाटत होतं मी का गेली असेल फुलं आणायला. मनामध्ये काय काय विचार येतात. ज्याच्यासोबत ही गोष्टी घडल्यात त्याच्यासोबत तर कसं झालं असेल, किती ती आई रडली असेल. पण मी रुद्राच्या पप्पाला सांगितलंच नाही. आता सांगितलं तर लय ओरडा खावा लागते म्हणून मी सांगितलंच नाही त्यांना. आत्ता व्हिडिओ बघितल्यावर म्हणतील, समद्याला सांगितलेस पण मला सांगितलं नाहीस. व्हिडिओमध्ये समजा सांगते पण सांगायला काय होतंय असं म्हणतील, ओरडतील म्हणून मी सांगितलंच नाही. पहिल्यांदा मी रडले असेल पूजेच्या दिवशी. बरं चला, इकडे मी घेतला फोडणीचा भात करून, पीठ पण मळून ठेवलं आणि इकडे भाजीची तयारी चालू केली. भाजी करणार आहे वाटाणा बटाट्याची. आमच्या इथं कांदा लसूण खातात म्हणून मी कांदा लसूण वापरते. फक्त मी वैभवलक्ष्मीच्या पूजेलाच कांदा लसूण वापरत नाही. वैभवलक्ष्मीच्या उपासालाच वापरत नाही, बाकी समद्यालाच वापरते. मग असं म्हणतात की उपासाला कांदा लसूण वापरत नाहीत, पण आमच्यात पहिल्यापासून वापरतात त्याच्यामुळं मी पण वापरते. रुद्राला पनीर खायचं होतं पण पनीर आणायला कोणच नव्हतं. रुद्राचे पप्पा बी नव्हते आणि रुद्राचे काका पण बाहेर गेले होते म्हणून म्हणलं आता वाटाणा बटाट्याचीच भाजी बनवावी. आधी म्हणलं असतं तर मी येताना घेऊन आले असते, पण आधी काहीच म्हटलं नाही. नंतर म्हणते मला पनीर खायचं आहे. भाजी पण झाली. इकडं मी शिरा करून घेते पटकन. प्रसादाचा शिरा पण मी थोडाच बनवला आहे, जास्त बनवला नाही. पूजा असेल त्या दिवशी तर इतकं काम पडतं की बस. घरातलं काम, पूजा, स्वयंपाक. इतका उशीर होतो की बास. भुकेचा टाईम निघून गेला की मग परत जेवण पण जात नाही. चला पटकन शिरा करून घेते. रुद्राणी आमची लहान आहे. रुद्राणीला घेत म्हणल्यावर तर भरपूर उशीर होतो स्वयंपाकाला. चला इकडं चपात्या पण घेते पटमन करून. 15 मिनटं आधीच मी कणिक भिजवून ठेवली होती. चपात्या मऊ येतात म्हणून. आमच्या तसं रेशनचेच गहू असल्यामुळं चपात्या, आमचे रेशनचे गहू आहेत तरी पण तशा मऊ चपात्याच राहतात. चांगली कणिक मळून ठेवली की चपात्या
थोडा वेळ भिजू ठेवायची, तशीच चांगल्या होतात चपात्या. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सपोर्ट करा प्लीज. चला पटकन चपात्या लाटून घेते. आणि इकडं आमची रुद्राने, मला उशीर होते म्हणून तिनं चपात्या मला लाटू लागते. चपाती बघा कशी लाटली तिनं. देवाला मी निवद वगैरे दाखवला. इथं भांडे पालते घालते. जेवण करता करता 11 वाजले. भांडे पटकन पालते घालून घेतले. जेवण झाल्यावर तर इतका कंटाळा येतो भांडे घासायचा की काय. सकाळी रुद्राला शाळेत लवकर जायचा असतो, डबा द्यायचा असतो, त्यामुळं तर लईच गडबड होते. म्हणून मी संध्याकाळीच भांडे किचन ओटा पुसून घेते. दूध पण तापून घेतले. हे करता करता इतका टाईम झाला का की बस. तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.